त्याला हे बघा दही आणलेलं आहे. एवढं दही 40 रुपयाचं आहे, अर्धा लिटर. तर आता हे बघा मस्त इकडे केलेले खायचं. साक्षीला बायडूला हे बडेला आमच्या तिकडे कूलर चालू केलाय. समर्थला आवाज कसा दही. तर या खायला सर्वजण तुकडं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर, कमेंट करा. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आता वाजलेला आहेत 9. तर आज खूप उशीर पण झालेला आहे उठायला आणि तरी पण मी फास्ट काम उरकलंय. कारण आता लेकरांना दुपारची सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे ती सकाळीच 8, 9, 8:30 वाजता जाते शाळेत. तर ती गेलेली आहेत पूर्ण. नंतर अर्धा तासात मी सगळं किचन मधलं सगळं आवरून घेतलेलं आहे. आता आणखीन आंघोळ राहिली आहे, बाकी कपडे राहिलेत. एका रूम मधलं आवरलंय, बाकीचं रूम मधलं राहिले. तर स्वयंपाक तर राहिलाय बाकी. तर आधी घरातलं आवरून घेतलंय, तुम्हाला मी दाखवते. आता राहिले बघ आंघोळ, कपडे आणि तिकडल्या घरातली फरशी आणि बाहेरचं तेवढं झाडून राहिले. आता ती पण घेणार आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला मी किचन दाखवते. आता बघा हे रूम मधलं राहिले तेवढं, बाहेरचं तेवढं धुवून घ्यायचं. पाणी ठेवायचं, पाणी तापसलं कपडे वगैरे होतात लेकरांचे धुवायचे. नंतर मग आंघोळ स्वयंपाक करायचा. तोपर्यंत लेकर येते शाळेतून. 12, 12:30 वाजता शाळा सुटती, कधी कधी 1ला पण सुटती. तर बघा मित्रांनो, झाले पूर्ण निर्मळ. तर बघा कूलर चालू केलं होतं म्हणजे लवकर हडकतंय म्हणून, आणि उन्हामुळे हडकतंच. पण आमची दिना लगेच पाय उमटते, त्यामुळं कूलर लावला होता. आणि बाहेरचं पण झाले, बाहेरचं तुम्हाला दाखवतो पूर्णपणे बघा. राहिले बाकी कपडे धुवायचे. आणि पाणी आता बकेट लावली मी, हिटर लावायचं. पाणी तापूस. तर कालची पण राहिली नेहमी कपडे कोरडे, ते पण धुतू घातलेले सगळे. तर हे बघा आता एवढे 2 पातेले आहेत. नंतर मग राहिले त्यांची तर पाणी तापूस. तर माझे कपडे वगैरे होते धुवायचे. बघा आमच्या तिचे आंघोळ राहिले, माझे राहिले. आता कपडे धुवून घेते. चला तर हे बघा मित्रांनो, झाले आता ही 12:30 वाजल्या. त्या काम झाले. साक्षी पण आली शाळेतून. समर्थ गेला दही आणायला. मी सिद्धी कशी बसली बघा. तर आता तुकडे केलेत. तर आज काय स्वयंपाक केला नाही मी, शिळ्याचा पत्र राहिला होते, तुकडे बनवले, तुम्हाला दाखवते. हा काही ताट आहे हे. काही तुकडे केले बघा, मस्त असे मोकळे तुकडे केलेले आहेत. आता दह्यासोबत खायचं आणि व्हिडिओ काढायला चालू करायचे, परत रील्स बनवायचे. तर आता ही तर या सर्वजण तुकडे कसे जायचे मला नक्की सांगा. आणि सर्वजण या तुकडे खायला. आमच्या सिद्धीला तर लय आवडतात तुकडे. सकाळचं जेवण 12:30, 1 वाजलाय. पोळते एकदम चांगला या खायला.